नागपूरची कडक ऊन बघता कुठल्या तरी युनिक ठिकाणी फिरायला जाऊ म्हणून आम्ही पेंचला फिरायला आलो। मदर डे येणार होता म्हणून मम्मीला आणि मावशीला घेऊन आली, मात्र पप्पा आणि काकाजी त्याच्यासोबत फ्री होते। जिप्सीमध्ये बसल्याबरोबर कोणत्या तरी राजकीय पक्षाचा प्रचार करायला निघालो का काय असा राजकीय टोला मम्मीनं फॉरेस्टमध्ये मारला आणि हे ऐकताच तिथले वाघ बाहेर निघाले। सवयीप्रमाणे वाघाने मग थोडे पोज दिले, सगळ्यांनी वाघाचे इकडून तिकडून अवतीभवती फोटो काढले आणि शांत पद्धतीने वाघ पाण्यात जाऊन बसला। अरे वा, राजकारण्यांपेक्षा वाघ बरे, एकदा हाक मारली की लगेच बाहेर येतात असं म्हटल्याबरोबर उरले सुरले वाघही बाहेर निघाले। हे होती वाघीण बारस आणि तिचे 2 बछडे। वी डोंट गिव्ह अ डॅम म्हणत 3ही वाघ डॅम मध्ये डांबून बसले। सगळ्या टुरिस्टकडे तोंड करून वाघ बसले होते। हे बघताच वाघांचा फोटोग्राफीचा सेन्स माझ्यापेक्षा चांगला आहे असा मावशीने टोला लगावला। ये, आम्हाला वाघ दिसला म्हणत माझ्या आईने मोठमोठे झोके घेतले आणि माझ्या आईच्या कॉम्पिटिशनमध्ये एक लहान बाळ। 3 वाघ दिसल्यामुळे अशी काही प्रसन्नता होती जसं काही एखाद्या साधारण मुलीला एखाद्या कलेक्टरचं स्थळ आलं असावं। माझे कोणी फोटो काढत नसल्यामुळे मी स्वतःचेच हेकडा वाकडं तोंड करून फोटो काढले। मम्मी मावशी ऐश करत असता बघताना पप्पाने चहा आणला आणि दोघींचा फोटो डिस्टर्ब केला। मात्र काकाजीनं आपली अल्लग जल्लग जागा पकडली, आपला तंबाखू चुना काढला आणि घोटला। पप्पांनी त्यांना जॉईन केलं। आपल्या वेगळ्या ठिकाणी लग्न झालं असतं तर आपण कुठच्या कुठं गेलो असतो अशी दिलगिरी व्यक्त करत दोघींनी जोर जोरात झोके घेतले। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। मनाच्या आधीच इतके सारे मोर आम्हाला त्या दिवशी दिसले का आमचा दिवस पूर्ण मोर 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 डे झाला। मोराची बॉडी आणि कोंबड्याची बॉडी ऑलमोस्ट सेम राहते असं काहीतरी अजीबचं कॅल्क्युलेशन मम्मीनं लावलं। इंस्टाग्रामवर चांगले व्हिडिओ टाकण्यासाठी मी इकडून तिकडून फोटो घेतले। त्या दिवशी नो सलमान खान डे होता का काय माहित नाही, खूप सारे हरणं आम्हाला दिसले। आम्हाला चांगलं सुटसुटीत बसू दे म्हणून मम्मीने मला मागं हकललं आणि मी काकाजी आणि पप्पाची पार्टी जॉईन केली। माय बाई, जंगलातच राहाव का काय अशी हळहळ मम्मीनं आणि मावशीनं व्यक्त केली। मात्र पप्पाला आणि काकाला संध्याकाळच्या कार्यक्रमात जास्त इंटरेस्ट होता। एकदा परत हरण दिसलं। अशा पद्धतीने द मोस्ट युनिक ट्रिप पेंच आमची पार पडली। तुम्हाला सुद्धा अशा युनिक ठिकाणी जायचं असेल तर नक्की जा। आणि हे काही मॅन्डेटरी फोटोग्राफ्स। बाय बाय।